नमस्कार शेतकरी मित्रांनो, त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण तुम्हाला टोकन यंत्र जोडणीपासून त्याचं व्हील कसं बदलायचं ते सगळं आपण आज सांगणार आहे. कारण बऱ्याच कस्टमरांचे आपल्याला फोन येत असतात की व्हील कसं चेंज करायचं किंवा ते मशीन जोडायचं कसं. तर त्यासाठी आपण हे व्हिडिओ आज बनवत आहे. तर आपण हे किसान क्राफ्ट कंपनीचं KK MSD B1 हे मॉडेल आपण देत असतोय. सगळ्यात जास्त चालणारं हे मॉडेल आहे आणि ह्यामध्ये तुम्ही 6 इंचापासून पाहिजे असं कमी जास्त अंतर करता येतं. ह्याला फक्त बियाण्याचं हे टोकन यंत्र आहे, सबसिडीत पात्र आहे. ह्याला 50% सबसिडी सुद्धा आहे. तर आपण आधी उघडूयात, ओपन करूयात बॉक्स. अशा पद्धतीनं बॉक्स ओपन केल्यानंतर तुम्हाला हे मटेरियल सुट्ट कंपनीचं आलेलं असतं. यामध्ये सगळं काढा द्यायला. तर हे किसान क्राफ्ट कंपनीचं मशीन आहे. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण हेवी मध्ये मटेरियल आहे. ह्याचं पूर्ण चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे, त्यामुळे तुटातूट होत नाही, जे काही त्याला अडचण येत नाही. तर पहिल्यांदा आपण एक एलएनके घ्या. त्यामध्ये कंपनी सगळं असं पॅकिंग तुम्हाला वेगळं दिलेलं असतं. यांनी ह्यातच तुम्हाला एक एलएनके दिलेली असते, जेणेकरून तुम्ही स्क्रूड्रायव्हर तुम्हाला लागत नाही, गरज लागत नाही त्याची. त्या एलएनके वरतीच तुम्ही नट बोल्ट खोलू शकताय. अशा पद्धतीचं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला जोडताना हे तुम्हाला ह्यामध्ये ही पाईप घालायची आहे. ही पाईप ह्यामध्ये घालायची आहे. तर हे पूर्ण नट काढायचे नाही, फक्त हे लूज करायचे नट बोल्ट. दोन्ही हे असं लूज करायचं, दोन्ही साईडचं लूज करा. हे लूज केल्यानंतर त्यामध्ये डायरेक्ट पाईप घालायची आहे. ही अशी पाईप घातल्यानंतर ते नट बोल्ट आवळून घ्यायचं, स्क्रू. दोन्ही साईडचे स्क्रू आवळून घ्यायचे. हे आवळून झाल्यानंतर त्यामध्ये वरचा हँडल घालायचा आहे. उलट उलट जरासं मारून हे होल मॅच करायचे. हे होल मॅच झाल्यानंतर त्यातले नट बोल्ट काढा. हे जे नट बोल्ट आहेत, हे नट बोल्ट ह्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. आणि हे पण आवळून टाकायचं आहे. व्हील सेट यातच येतो. ओके. तर ह्यात ही कंपनीने दिलेली व्हील आहेत. आता हे आपण रोलर बसवूया. आता रोलर बसवताना ही जी तिरकी बाजू आहे ही पुढच्या बाजूला करायची. अशी ही कशासाठी लागतं, तुमचं समजा रानात तुम्ही चालवताना मातीचा ढेकूळ असेल किंवा काय कचरा वगैरे असेल तर ते बाजूला काढण्यासाठी हे काम करतं. त्यानंतर यामध्ये एलएनके बोल्ट आहे. एलएनके बोल्ट ह्यामध्ये टाकायचं.
त्यानंतर ही एलंकी आवळून टाकायची, सॉरी नट बोल्ट आवळून टाकायचा. हे झाल्यानंतर आता हे आपण स्प्रिंगा लावणार आहे याला. ओके, आता ह्या 2 स्प्रिंगा कंपनीच्या आलेल्या आहेत. हा, आता ह्या स्प्रिंगा लावताना इकडे दाखवा. हा बघा, आता महत्वाचं काय आहे तर ही 4 होल दिलेले आहेत. आता ही 4 होल कशासाठी दिले आहेत, जेवढ्या तुम्ही खालती स्प्रिंग लावाल तेवढं तुमचं चाक जवळ येणार आहे, आणि जेवढं तुम्ही वरती याल तेवढं तुमचं चाक लांब जाणार आहे. त्या पद्धतीनं आता साधारण दुसऱ्या होलामध्ये टाकल्यानंतर ओके होतं. आता ही स्प्रिंग आहे, जी लांब बाजू आहे ती आधी यामध्ये अडकवून घ्यायची. अशी यात अडकवल्यानंतर स्प्रिंगला थोडासा ताण द्यायचा आणि ह्या होलात ही स्प्रिंग टाकून द्यायची. त्याच पद्धतीने पलीकडच्या बाजूने सुद्धा आपल्याला करायचंय. ह्या स्प्रिंगा आपल्या बसवून झालेल्या आहेत. आता त्यानंतर आपल्याला ते मूठ बसवून घेऊया. या कंपनीकडून मूठ आलेले आहेत, ह्याला बसवायचे आहेत. सॉरी, ही अशी बसवून टाकायची. ओके, या मूठ बसवलेल्या आहेत. आता आपलं हे टोकन यंत्र पूर्ण जोडून झालेलं आहे. आता याच्यासोबत कंपनीनं काय काय दिलेलं आहे ते आपण बघूयात. तर यासोबत कंपनीनं ही व्हील दिलेली आहेत बघा. आता ही किती व्हील कंपनी देते ते बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि ह्यामध्ये 2 व्हील आहेत. एक प्लेन व्हील आहे आणि एक बियाण्याचं व्हील आहे, ते पण आपण दाखवूयात. आता हे कसं काढायचं हे तुम्हाला मी सांगतो. आता पहिल्यांदा तुम्हाला हे दिसतंय, हे प्रेस करायचं. हे प्रेस करायचं आणि तुमचं टोपण नुसतं गोल फिरवायचं. हे ऑटोमॅटिक टोपण निघणार आहे. परत एकदा बघा, हे प्रेस करायचं आणि गोल फिरवायचं. हे डायरेक्ट तुमचं टोपण निघणार आहे. त्यानंतर आत एक टोपण तसंच आहे, हे पण इथं प्रेस करायचं आणि गोल फिरवायचं. या असं टोपण तुमचं निघणार आहे. ह्या बघा, यामध्ये एक प्लेन व्हील कंपनीने दिलेलं आहे आणि हे एक बियाण्याचं व्हील दिलं आहे. म्हणजे एकूण व्हील कंपनीने किती दिलेले आहेत तुम्ही बघू शकताय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशी 10 व्हील कंपनीनं फ्रीमध्ये दिलेली आहेत. आता यामध्ये परत चंद्रकोर ह्यामध्ये एक कंपनीची फिटिंग एक चंद्रकोर असते आणि एक चंद्रकोर एक्स्ट्रा तुम्हाला फ्रीमध्ये कंपनी देते. तर ह्यामध्ये आता ही सगळी मोठ्या साईजची व्हील दिलेली आहेत कंपनीने. म्हणजे तुमचं सोयाबीन असेल किंवा मूग वगैरे असेल, घेवडा असेल, भुईमूग असेल, या पिकासाठी चालणारी ही व्हील सर्व आहेत. तर यामध्ये तुम्हाला आता समजा आता तुम्हाला एखादं पीक टोकायचंय, तर ती पीक टोकताना तुम्हाला व्हील कसं निवडायचं की तुम्हाला हेच व्हील त्यामध्ये टाकायचंय. आता समजा तुम्हाला सोयाबीन टोकायचे, तर सोयाबीन टोकताना तुम्ही काय करायचं, असं नाही की बाबा हे सोयाबीनसाठी वापरायचे किंवा हे व्हील सोयाबीनसाठी वापरायचे. तसं कंपनीने सांगितल्याप्रमाणे वापरायचं नाही, कारण आपल्या बियाण्यांची साईज लहान मोठी असते. त्यामुळे काय करायचं, आपलं बियाणं घ्यायचं, या व्हीलामध्ये भरायचं. या व्हीलामध्ये भरल्यानंतर त्याच्यावरून बोट फिरवायचं. बोट फिरवल्यानंतर जे तुमचं आता समजा ह्यात सोयाबीन तुम्ही भरलं, त्याच्यावरून बोट फिरवलं, आज समजा 2 सोयाबीन तुमचे राहिले, तर 2 सोयाबीन तुमचे एका वेळेस पडणार. या पद्धतीने तुम्ही व्हील टाकायचा. आता ह्यामध्ये समजा तुम्ही घेतलं, यात सोयाबीन टाकलं, यात समजा तुमची 8-10 सोयाबीन राहिली बोट फिरवून, तर 8 ते 10 सोयाबीन तुमची एका वेळेस पडणार. या पद्धतीने हे व्हीलांचं विशेषता आहे. आता ह्यामध्ये पण व्हीलांच्या मध्ये 2 प्रकार आहेत व्हीलाचे कंपनीने दिलेले. एक ह्या साईज मध्ये दिलेला आहे आणि एक मोठ्या जाड साईज मध्ये दिलेला आहे. तर ज्यावेळेस तुम्ही लहान पिकं टोकत असता त्यावेळेस तुम्हाला हे वापरायचं आहे, आणि ज्यावेळेस तुम्हाला भुईमुग असेल, घेवडा असेल, वरून घेवडा वगैरे मोठं पिकं असेल त्यावेळेस तुम्हाला हे वापरायचं. आता हे कसं वापरायचं हे दोन्हीचं तुम्हाला आधी मी सांगतो. आता सुरुवातीला ही चंद्रकोर कशासाठी दिली आहे कंपनीनं, कारण ही चंद्रकोर ह्या व्हीलमध्ये बसते.
ही व्हील मध्ये बसल्यानंतर आपलं धान्य ह्या व्हील मध्ये अडकून राहू नये त्यासाठी ही चंद्रकोर दिलेली आहे. ही चंद्रकोर सतत ह्यामध्ये फिरत असते, त्यामुळे ह्यात तुमचं धान्य वगैरे अडकत नाही. तर आपण काय करणार आहे, पहिल्यांदा जे तुम्हाला बियाण्याचं, आता समजा सोयाबीनचं तुम्ही करणार आहे, सोयाबीनचं व्हील घेतलंय आपण, त्यामध्ये ही चंद्रकोर टाकायची आहे. आता चंद्रकोर टाकताना तुम्ही बघू शकताय ह्याच पद्धतीने टाकायचं. तुम्ही जर अशी चंद्रकोर टाकली, इथली खालची खाच बघा, ही चंद्रकोरची खाच आहे. ही खाच ज्यावेळेस तुम्ही अशी चंद्रकोर टाकाल त्यावेळेसच त्या खाचीमध्ये बसणार आहे. त्यामुळे ही चंद्रकोर ह्यामध्ये टाकायची. अंडाकार बघू शकता आणि गोल, इथं दोन प्रकारचं हे दिलेलं आहे. ह्यामध्ये अंडाकार वरती अंडाकार घ्यायचा, गोल वरती गोल घ्यायचा, चंद्रकोरच्या खाचीमध्ये चंद्रकोर घ्यायची आणि आपलं व्हील आहे असं खालती सोडून द्यायचं. हे व्हील बसलंय. हे व्हील बसल्यानंतर त्यामध्ये तुम्ही हे वरती प्लेन व्हील टाकायचं आहे. हे प्लेन व्हील टाकल्यानंतर हे लहान जे आपलं झाकण आहे ते झाकण लावायचे. आता झाकण लावताना बऱ्याच जणांना कन्फ्युजिंग होतं, तर झाकण लावताना काय करायचं, हे त्रिकोण इथं दिसतोय तुम्हाला, हा त्रिकोण दाखवा. हा त्रिकोण जो दिसतोय या त्रिकोणाच्या अलीकडे हे जे प्रेस करायचं आहे आपलं, हे त्रिकोणाच्या अलीकडे धरायचं आणि त्यानंतर हे व्यवस्थित गोल ठेवायचं आणि नुसतं गोल फिरवायचं. गोल फिरवल्यानंतर ऑटोमॅटिक ते इथं लॉक झालं होतं आणि ह्या प्लॅस्टिकच्या खाली ह्या झाकणाचं आपलं आतमध्ये जातं, त्यामुळे हे लॉक होतं इथे. त्यानंतर हे पण व्हील वरचं पण व्हील बसवताना इथं त्रिकोण तुम्हाला दिसतोय, या त्रिकोणाच्या अलीकडे हे व्हील धरायचं आणि आहे असं त्याच पद्धतीनं गोल फिरवायचं. हे लॉक झालं. आता हे झालं लहान व्हीलाचं. त्यानंतर आता आपण मोठं एक व्हील बसवून दाखवूयात. आता हे प्रेस करायचं, गोल फिरवायचं, झाकण निघालं, प्रेस करायचं, गोल फिरवायचं, झाकण निघालं. त्यानंतर हे व्हील, प्लेन व्हील, हे बियाणाचं व्हील, हे काढून टाकलं आपण. आता तुम्हाला समजा मोठं व्हील टाकायची, त्यावेळेस पण चंद्रकोर टाकायची. ह्यामध्येच मागाशी सांगितल्याप्रमाणे चंद्रकोर टाकायची. त्यानंतर चंद्रकोरच्या खाचीमध्ये चंद्रकोर टाकायची. अंडाकारवर अंडाकार घ्यायचा, गोलवर गोल घ्यायचा आणि आहे असं व्हील दाबून टाकायचं. आता ह्या व्हीलची जाडी जास्त असल्यामुळे याला प्लेन व्हील बसणार नाही, फक्त तेवढंच व्हील बसणार आहे. हे प्लेन व्हील बसत नाही, फक्त एकच व्हील बसवायचं. त्यानंतर हे टोपण घ्यायचं, मगाशी सांगितल्याप्रमाणे गोल बसवून टाकायचं, वरचं घ्यायचं, सांगितल्याप्रमाणे गोल बसवून टाकायचं, संपला विषय. आता हे झालं कंपनीच्या व्हीलांची माहिती. आता आपण अजून एक कस्टमरांसाठी काय करतो, तर एक व्हीलाचं पाकिट ह्या मशीन बरोबरच आपण फ्री देत असतो. आता हे व्हीलांचं पाकिट कशासाठी आपण देतो, ही कंपनीचे 10 व्हील आपण बाजूला ठेवूयात आणि ही कंपनीचे जे आपण एक्स्ट्रा फ्री मध्ये देतो, फक्त आपले त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी शेतकरी मित्रांसाठी हे व्हील घेऊन आलेलं आहे. तर हे व्हील आपण कशासाठी देतो, तर ही एकदम लहान धान्यांसाठी हे व्हील वापरले जातात. यामध्ये 6 व्हील आहेत. ही 6 व्हील आपण त्याच्यासोबत फ्री देतो. आता हे जी साईज बघा, ह्यामध्ये तुम्ही बाजरी टोकू शकताय, नाचणी टोकू शकताय, कांद्याचं बी टोकू शकताय, परत तुम्ही ज्वारी टोकू शकताय, गहू टोकू शकताय. सगळ्या पद्धतीची ही लहान साईज मधली व्हील आहेत. चंद्रकोर लागत नाही. हा, आणि ह्याला चंद्रकोर सुद्धा लागत नाही. तर आता आपण हे पण व्हील बसवून दाखवणार आहे. आता हे व्हील कसं बसवायचं, हे जी जरा सिस्टम वेगळे, तर ही व्हील आपण कसं बसवायचं ते दाखवणार आहे. झाकण काढून टाकायचे दोन्ही. हे व्हील मगाशी आपण बसवलेलं कंपनीचं व्हील आहे. हे कंपनीचं सामान बाजूला ठेवूया. आता हे आपण जी एक्स्ट्रा देतो, आता ही एक प्लेट दिलेली आहे कंपनीने. आता ही प्लेट कशासाठी दिलेली आहे, तर आता हा ब्रश आहे, यामध्ये समजा तुम्ही बारीक ज्वारी किंवा बाजरी टाकली असेल, तुम्हाला बाजरी टोकायची, तर बाजरी टोकताना तुमची ह्या ब्रश मध्ये बाजरी जाते आणि अडकून बसते. त्यासाठी ही प्लेट दिलेली आहे, जेणेकरून तुमचं लहान धान्य ह्या ब्रश मध्ये जाऊ नये. आता हे तर तुम्हाला ही रेष दिसते बघा, ह्या पट्टीच्या साईडची रेष दिसते. ह्या रेष मध्ये आणि खाली पिवळी रेष आहे, यामध्ये ह्या अशी वाकडी बाजू आहे ती बाहेर धरायची आणि ही पट्टी सरळ आतमध्ये घालायची. सरळच पट्टी धरायची आणि आहे अशी आतमध्ये ढकलायची. ही प्लेट बसलेली आहे, म्हणजे जेणेकरून आता ह्या प्लेटवरूनच धान्य इकडे येणार आहे, या ब्रश मध्ये जाणार नाही. त्यानंतर हे झाकण आहे आपण दिलेलं आहे कंपनीने. ही 6 व्हील दिली आहेत आणि या 6 व्हीलांना एक झाकण दिलेलं आहे. ह्या झाकणामध्ये आता समजा तुम्हाला एकदम ज्वारीसाठी समजा तुम्हाला टाकायची, आता ह्यातून एक ज्वारी पडणार आहे तुमची. आता हे व्हील तुम्हाला टाकायचे, हे व्हील घ्यायचं, त्यामध्ये हे ज्वारीचं व्हील टाकायचं कव्हर मध्ये.
ते फिट्ट असं बसतं. त्यानंतर आता ह्या वेलाला चंद्रकोर लावायची गरज नसते, कारण ह्यांनी काय दिलाय, याला एवढाच कप्पा दिलाय, ह्यातूनच तुमचं धान्य जाणार आहे आणि ह्यातूनच हे फिरत राहणार आहे असं. हा, आता हे काय करायचं, इकडे दिलेली चंद्रकोरची साईज इकडे आहे. आता ह्या खाचीत ही प्लेटची बाजू घालायची आणि चंद्रकोरच्या खाचीमध्ये चंद्रकोरची खाची घालायची. त्यानंतर आतलं जी व्हील आहे हे अंडाकारवर अंडाकार आणायचे आणि गोल गोल आणायचे आपल्याला आणि ते व्यवस्थित बसवायचे. हे नुसतं फिरवलं की ऑटोमॅटिक बसतं. खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. या पद्धतीने हे असं व्हील बसणार आहे. त्यानंतर हे आपलं परत झाकण घ्यायचं लहान मधलं, हे यामध्ये गोल फिरवून बसवायचं. त्यानंतर मोठं झाकण घ्यायचं, हे गोल फिरून बसवायचं. एवढी सोपी पद्धत आहे. यामधून तुम्ही डायरेक्ट लहान काय दिलेलं आहे. तर ही पण तर आधीच्या ज्या म्हणजे बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या बाकीच्या कंपन्यांसाठी, आता समजा तुम्हाला हे आपल्या कंपनीचं 6 इंच अंतर आहे, तुम्हाला आता 7 इंच करायचे, 8 इंच करायचे, तर त्यावेळेस तुम्ही हे स्पेसर मध्ये लावून ह्याचं अंतर वाढवू शकता. ही तर कंपनीनं सिस्टीम दिलेलीच आहे, पण स्पेसर बदलण्यासाठी तुम्हाला हे पूर्ण मशीन खोलावं लागतं. त्याचं पण आपण व्हिडिओ पुढच्या भागात करणार आहे. तर असं स्पेसरनं बदलण्यापेक्षा, आता समजा तुम्हाला जर ह्या टोकातून धान्यच टाकायचं नाही, तुम्हाला एवढं अंतर करायचे, किंवा तुम्हाला 2 टोकामधून अंतर टाकायचं नाही, धान्य टाकायचं नाही, तुम्हाला डायरेक्ट एवढं अंतर करायचे, तर त्यासाठी कंपनीनं स्पेशल एक सिस्टीम दिलेली आहे आपल्या. उलट करा. हा, आता हे तुम्ही त्याला ह्यांनी टोपणे दिले कंपनीने, खालती घेर आहे. हा घेर ज्यावेळेस ह्या नटांना थटतो त्यावेळेसच तुमचं धान्य खाली पडत असते. आता समजा तुम्हाला एवढं अंतर करायचे, ह्यातून तुमचं अजिबात धान्य तुम्हाला खाली सोडायचं नाही, तर त्यावेळेस काय करायचं, ज्या टोकातून तुम्हाला धान्य सोडायचं नाही तिथून एक टोपण काढायचं आहे. प्रेस करायचं आता नाही, हे टोपण निघतं. हे टोपण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक नट बोल्ट आहे आणि त्याला बेरिंग सारखं प्लॅस्टिकचं दिलेलं आहे. तो नट बोल्ट फक्त तुम्ही काढून ठेवायचा, त्याला बाकीच काहीच करायचं नाही. हे द्या मला एलंकी, तुम्हाला दाखवतो काढून. हे प्रेस करून ठेवायचं आणि डायरेक्ट एलंकी गोल फिरवायची. हा नट आणि हे दिलंय बेरिंग सारखं त्यांनी, हे फक्त एवढंच फक्त बाजूला काढून ठेवायचं. फक्त हे काढल्यानंतर व्यवस्थित ठेवायचं, कारण शक्यता परत ते मिळत नाही. हे बाजूला ठेवल्यानंतर तुमचं टोपण परत एकदा याला लावून टाकायचं. आधी तिरका असं घालायचं आणि नंतर फक्त प्रेस करायचं. हे झाल्यानंतर यातून तुमचं बियाणं अजिबात पडणार नाही, डायरेक्ट तुमचं एवढं अंतर झालंय. आता तुम्हाला एवढं अंतर करायचे तर 2 मधला तुम्ही नट काढायचा, एवढं करायचे 3 मधला नट काढायचा, एवढं करायचे 4 मधला नट काढायचा. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं अंतर तुम्ही 1 क्षणात 5 मिनिटात सगळं अंतर बदलू शकताय. म्हणजे अशी सोपी पद्धत आपल्या कंपनीने दिलेली आहे. अजून आपल्या कंपनीने चेंजेस काय केलंय, तर जी तुम्ही ही टोकाची साईज बघू शकताय, ही टोकाची साईज कंपनीने वाढवून दिलेली आहे. आधी ह्याची 2 इंच होती साईज, आता ही कंपनीने साईज सुद्धा वाढवून दिलेली आहे. त्यामुळे तुमचं धान्य सुद्धा खाली जमिनीमध्ये जाण्यास मदत होते आणि लवकर तुमचं धान्य उगवलं जातं. तर ही आपली अशी माहिती आहे आणि ह्या आपण स्क्रू पण लावून टाकूयात परत. आपण हे किसान क्राफ्टचं ओरिजिनल इंडियन कंपनीचं हे टोकन यंत्र आपण विकत असतोय. तर हे टोकन यंत्र चालायला सुद्धा चांगलं आहे, चालवायला सोपं आहे, मजबूत आहे एकदम. त्याचं स्पेअर पार्ट आपल्याकडे सगळे मिळतात. सर्व्हिस तुम्हाला काय अडचण आली तर आपली टीम आहे, भरपूर मिस्त्री आहेत आपले. आणि जे टोका आहेत हे पूर्ण स्टेनलेस स्टीलमध्ये येतात. त्यामुळे ह्या टोकांना तुम्हाला 2 वर्ष कंपनीने गॅरंटी, म्हणजे कंपनीने नाही पण आम्ही गॅरंटी दिलेली आहे 2 वर्ष. त्यामुळे टोकांना सुद्धा ह्या 2 वर्ष गॅरंटी दिलेली आहे. तुम्हाला स्पेअर पार्ट ह्याचा नट बोल्टापासून तुम्हाला जो काही स्पेअर लागेल तो सगळे स्पेअर पार्ट आपल्याकडे मिळतात. त्याला सबसिडी आहे, शासन मान्य सबसिडी आहे याला. त्यामुळे तुम्ही अनुदानात फॉर्म भरा. ज्यांना कोणाला टोकन यंत्र घ्यायचं असेल त्यांनी अनुदानात फॉर्म भरा आधी, आणि त्यानंतर तुमचं खरेदीपत्र वगैरे आल्यानंतर, आता नाव लगेच येतात, खरेदीपत्र नंतर आल्यानंतर तुम्ही हे मशीन घेऊ शकताय. याला सबसिडी सुद्धा चांगली आहे. आपण आता ह्याला डिस्काउंट प्राइस सुद्धा बरेच चांगले लावलेले आहे. ह्याची प्राइस तुम्हाला दाखवतो, हे बघू शकताय तुम्ही.
कंपनीची प्राइस आहे 12,000 रुपये, परंतु आपण ह्याला डिस्काउंट ऑफरमध्ये फक्त आणि फक्त 6,500 मध्ये ही मशीन आपण तुम्हाला देणार आहे. आणि त्याच सोबत ही 6 व्हीलर आमची म्हणजे कंपनीची 10 व्हीलर आणि आपली 6 व्हीलर अशी 16 व्हीलर तुम्हाला फ्रीमध्ये मशीन सोबतच मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही नाचणीपासून घेवड्या ते भुईमुगापर्यंत सर्व प्रकारची बियाणे एकाच मशीनमधून टोकू शकताय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणाला खरेदी करायचं असेल मशीन तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि माहिती घ्या. आणि तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा तुमच्या घरी हे मशीन मागवू शकताय. तर धन्यवाद मित्रांनो.